नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अर्जुनने आता अथर्व विचारेला ताब्यात घेतलेला आहे. म्हणजे अथर्व विचारे कोण आहे? तो जिवंत व्यक्ती आहे ही गोष्ट अर्जुन सायलीला समजलेली आहे. आणि अर्जुन सायली या दोघांनी अथर्व विचारेला आता आणलेला आहे. अथर्व विचारे हा पळून चाललेला होता. तो रत्नागिरीला त्याच्या मामाकडे निघाला होता. तर रात्रभर शोधकार्य सुरू ठेवत अर्जुन सायलीने अथर्व विचारेला आणलेला आहे आणि अथर्व विचारेला आता कोर्टाच्या समोर हजर केलेला आहे. तर हे सर्व जेव्हा घडत असतं आणि कोर्टामध्ये आता अर्जुनने अथर्व विचारेचं जे पोस्टर आहे ते तिथं ठेवलेलं आहे, त्याचा फोटो आहे. आणि वारंवार अर्जुन अथर्व विचारेबद्दल इकडे साक्षीला प्रश्न विचारत आहे. कारण साक्षीची चौकशी सुरू आहे आणि साक्षीची नेहमीची नाटकं सुरू केलेली असतात. कारण तो माझा सावत्र भाऊ आहे, त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मी त्या रात्री गेलेले होते असं ती कोर्टाच्या समोर सांगत असते, रडत असते. आणि तेव्हा मात्र अर्जुन इकडे तिला म्हणत असतो की तुम्ही खरं सांगा, तुम्ही खोटं बोलताय, हे अर्जुनचं असं म्हणणं असतं. तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते की हो, मी खरंच सांगते, तो माझा भाऊ आहे आणि कित्येकदा मी सांगितलेलं आहे की त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या रात्री मी गेलेली होते. तेव्हा अर्जुनला कळतच असतं की ही साक्षी अशीच नाटकं करणार आहे. ती रडत असते कारण तिचा भाऊ गेलेला आहे हे दुःख तिला झालेलं असतं. अर्जुन मात्र कोर्टामध्ये भयानक चिडलेला असतो. अर्जुन भयानक चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही किती खोटं बोलणार आहात साक्षी शिकरे. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळेस तुम्ही हे सगळं करत आहात आणि त्याचबरोबर स्वतःला निर्दोष प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही खोटे पुरावे कोर्टाच्या समोर देत आहात आणि कोर्टाची दिशाभूल करत आहात. अर्जुन चिडलेला असतो, तो बोलत असतो, रागाने बोलत असतो. तरीही साक्षी काही बोलायला तयार नसते. साक्षीचं एकच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही तो माझा सावत्र भाऊ आहे. माझ्या आईला तो अगदी तिच्या लग्नानंतर तो झालेला आहे आणि तिने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलेलं होतं. माझ्या अण्णांना तिने फसवलेलं होतं आणि त्यातून तो मुलगा जन्माला आलेला आहे. तेव्हा अर्जुनला खूप राग येतो. एखादी मुलगी आपल्या आईच्या चारित्र्यावर असे कसे डाग पाडू शकते, आपल्या आईबद्दल असं कसं चुकीचं बोलू शकते, या गोष्टीचं अर्जुनला खूपच वाईट वाटत असतं. कारण त्याला गोष्टच पटत नसते की आपली आई हयात नाही आणि तिच्या चारित्र्यावरती जे शिंतोडे उडवले जात आहेत ती गोष्ट अर्जुनला अजिबात आवडलेली नसते. अर्जुन मात्र वारंवार ठणकावून विचारत असतो, तुम्ही जे बोलताय त्याच्यावर तुम्ही ठाम आहात का. तरीही साक्षी मात्र खरं सांगायला तयार नसते आणि तेव्हा अर्जुन शांत बसत नाही. एकतर अर्जुनने मधुभाऊंची केस पुन्हा घेतलेली आहे, या गोष्टीमुळं साक्षीचा ऑलरेडी बँड वाजलेला असतो आणि त्यासोबतच आता या सर्व गोष्टी समोर आलेल्या असतात आणि साक्षी पाहतच राहते. कारण अर्जुन सर्व कोर्टाच्या समोर सांगत असतो की साक्षी शिकरे ह्या खोटं बोलत आहेत. कारण अथर्व विचारे या नावाची व्यक्ती जिवंत आहे आणि त्या व्यक्तीला मी आता कोर्टाच्या समोर इथे आणू शकतो, कोर्टाच्या समोर हजर करू शकतो. आणि तेव्हा मात्र इकडे साक्षी शिकरे त्याचबरोबर महिपत या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अथर्व विचारेची धमाकेदार अशी एंट्री झालेली असते आणि अथर्व विचारे हा कोर्टामध्ये आलेला असतो. कारण अथर्व विचारेला सगळं प्रोटेक्शन द्यायचं हे अर्जुनने मान्य केलेलं असतं. त्याच्या जीवाला काहीही धोका निर्माण होणार नाही, त्याचबरोबर त्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही, हे सगळं अर्जुनने ठरवलेलं असतं. म्हणूनच तर अथर्व विचारे कोर्टामध्ये आलेला असतो. अथर्व विचारेला मास्क घालून कोर्टामध्ये आणलेलं असतं. कारण अजूनही चैतन्याची सनद माघारी मिळालेली नसते, त्याला 6 महिन्यासाठी सस्पेंड केलेलं असतं. त्यामुळं चैतन्य कोर्टात कोट घालून येत नाही, तर तो नॉर्मल कपडे घालून आलेला असतो. पण बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये तो अर्जुनला मदत करत असतो. आणि जेव्हा अथर्व विचारेला कोर्टामध्ये आणलं जातं तेव्हा साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, हे सगळं आपण काय पाहतोय, ही व्यक्ती तर जिवंत आहे, हे कसं शक्य आहे, असे अनेक प्रश्न साक्षीला पडलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, अहो हा तुमचा भाऊ आहे ना, आत्ताच तर तुम्ही सगळ्या कोर्टाच्या समोर ओरडून सांगत होता की हा माझा सावत्र भाऊ आहे आणि माझ्या सावत्र भावाच्या अंत्यसंस्कारासाठी मी गेले होते, मग हा कोण आहे. तेव्हा साक्षीच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहत असतात. ती रडत असते, ती मात्र जाम घाबरलेली असते आणि अर्जुनला मात्र जाम मजा येत असते. कारण साक्षीचं खोटं पुन्हा एकदा
अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेलं असतं आणि कोर्टाच्या समोर त्याने दाखवलेलं असतं की हे सगळं काय आहे. आणि त्याचवेळी सायली त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि मग कोर्टाच्या समोर आता अर्जुन अपील करत आहे. तो म्हणत आहे की प्रत्येक वेळेस या केसमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. साक्षी शिकरे वारंवार कोर्टामध्ये खोटे पुरावे खोटे साक्षीदार उभे करत आहेत. आत्ताही त्यांनी जी गोष्ट केलेली आहे ती पूर्णपणे चुकीची केलेली आहे. एक व्यक्ती जिवंत असताना त्याचे डॉक्युमेंट्स वापरून त्यांनी ही जी गोष्ट केलेली आहे ती खूप भयानक आहे असं अर्जुन कोर्टाला सांगत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन कोर्टाला सांगतो की लवकरात लवकर साक्षी शिकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आणि मग घरी आल्यानंतर पण साक्षीने जे काही कोर्टामध्ये कांड केलेलं असतं ते सगळ्यांना कळतं. परंतु आता महिपत मात्र जाम पिसाळलेला असतो. त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. एवढे सगळे प्रयत्न करूनही त्याची लाडकी लेक जेलमध्ये गेलेली असते. गेली 1.5 वर्ष आपल्या साक्षीला जेलपासून तो वाचवत आहे. गेली 1.5 वर्ष साक्षीला जेलमध्ये जाऊ द्यायचं नाही यासाठी महिपत त्याला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न तो करत आहे. पण झालेलं असं असतं ते म्हणजे आता साक्षी शिकरे ही जेलमध्ये गेलेली असते. त्यामुळं महिपतच्या हातामध्ये आता कोणतीच गोष्ट राहिलेली नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की महिपतने आता एकच डाव केलेला असतो. तो म्हणजे तो विचार करू लागतो. त्याच्या माणसांना बोलवतो आणि त्या क्षणी तो ऑर्डर सोडतो की आत्ताच्या आत्ता त्या सायली सुभेदारला ताब्यात घ्यायचं आहे. त्या अर्जुनच्या बायकोला ताब्यात घ्यायचं आहे. जर आपण तिला ताब्यात घेतलं तरच तो माझ्या साक्षीला जेलमधून बाहेर काढू शकेल. हे सगळं त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्याचप्रमाणे गोष्टी घडत असतात. कारण महिपतने आता साक्षीला किडनॅप करण्याचं ठरवलेलं असतं. अर्जुन आणि साक्षी महिपतने आता सायलीला किडनॅप करण्याचं ठरवलेलं असतं. अर्जुन आणि सायली दोघंही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात आणि त्याचवेळी हे सगळं घडत असतं. इकडे जोशी वकील मधुभाऊंची येऊन माफी मागत असतो. तो म्हणत असतो की मधुभाऊ मला माफ करा, माझ्याकडून चुकलेलं आहे. मी अशा पद्धतीनं वागायला नको होतं कारण मी तुम्हाला फसवलेलं आहे. मी तुमचा विश्वासघात केलेला आहे. हे सगळं तो मधुभाऊंना बोलत असतो. त्याचबरोबर इकडे कोर्टामध्ये जो राडा झालेला असतो त्याच्यामुळं वाट तर लागलेली असते. पण ती वाट लागलेली असते ती म्हणजे साक्षीची. मधुभाऊंवरचे आरोप आता जवळजवळ पुसले जाणार असतात. कारण साक्षी ती खुनाच्या रात्री कुठं होती हा पुरावा मात्र पुन्हा एकदा ती देऊ शकलेली नसते आणि त्यामुळं साक्षीची पुन्हा वाट लागलेली असते. महिपत पिसाळलेला असतो. त्याने त्याच्या माणसांना सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता ती सायली सुभेदार कुठे आहे तिला ताब्यात घ्यायचं आहे. कारण महिपतच्या डोक्यातून ते कोर्टातले जे सगळे विषय आहेत ते जातच नसतात. त्याला खूप त्रास होत असतो. त्याला खूप वाईट होत असतं. वाटत असतं की हे सगळं काय चाललेलं आहे आणि हे सगळं काय घडतंय हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे जे घडत आहे ते पाहून त्याला राग आलेला असतो आणि त्याने सायलीला किडनॅप करायला सांगितलेलं असतं. अर्जुन त्याच्या कामानिमित्त बाहेर गेलेला असतो आणि इकडे महिपतने डाव साधलेला असतो. सायली मधुभाऊंना भेटायला त्यांच्याकडे गेलेली असते आणि तिथून येताना सायलीला उचललेलं असतं. महिपतच्या लोकांनी सायलीला किडनॅप केलेलं असतं आणि इकडे मधुभाऊ त्याचबरोबर कुसुमताई अजून सायली का पोहोचलेली नाही आहे, तिचा फोन का आलेला नाही या विचारात असतात. आणि त्याचवेळी अर्जुन मात्र तिथं आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की सायली इथं आल्या होत्या ना, मग त्या कुठं आहेत आत्ता? मधुभाऊ म्हणतात की आम्ही पण त्याच गोष्टीची वाट बघत आहोत की सायली अजून घरी का पोचलेली नाही आहे. कारण सायलीने पोचल्यानंतर कॉल करेल असं आम्हाला सांगितलेलं होतं पण सायलीचा काही कॉल आलेलाच नाही असं मधुभाऊ सांगत असतात. मग अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं. अर्जुन सगळीकडे सायलीची शोधाशोध करत असतो. मग अर्जुनला कळतं की नक्कीच महिपतनंच काहीतरी कांड केलेलं असेल म्हणून अर्जुन महिपतकडे जाब विचारायला जातो. परंतु महिपत मात्र म्हणतो की एक तर माझी मुलगी इथं नाही आहे आणि तुझ्या बायकोला मी कशाला किडनॅप करू, ती पण माझ्या मुलीसारखीच आहे ना, मी तिला कशाला किडनॅप करू असं महिपत बोलत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की खूप बोललास तू पण एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता मला कळलं पाहिजे की हे सगळं काय चाललेलं आहे. सायली कुठं आहे ते मला आत्ताच्या आत्ताच सांग असं तो महिपतला बोलत असतो. पण महिपत मात्र म्हणत असतो की मला माहीत नाही आहे तुझी बायको कुठं गेलेली आहे ती. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की माझ्या बायकोला 24 तासाच्या आत मी शोधून काढेल
जर माझी बायको सापडली नाही तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं अर्जुन महिपतला धमकावत असतो. आणि अर्जुनचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही माझी सायली कुठं आहे ते मला कळलं पाहिजे. अर्जुन खूप चिडलेला असतो, अर्जुनला खूप राग आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही सायलीला लवकरात लवकर शोधणं गरजेचं आहे, असं म्हणत अर्जुन सायलीचा विचार करू लागलेला असतो. सायली नक्की कुठे गेलेली असेल, सायलीच्या बाबतीत काय घडलं असेल, असे अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात. सायली नक्की बरी असेल ना हे त्याला कळत नसतं. आणि त्याचबरोबर तो सायलीचा विचार करू लागलेला असतो, सायली नक्की कशी असेल. आणि मग तो इकडे महिपतला धमकावत असतो, महिपतला बोलत असतो, परंतु महिपत मात्र सांगायलाच तयार नसतो. महिपतचं एवढंच चाललेलं असतं की मी तुझ्या बायकोला कशासाठी किडनॅप करू आणि काय संबंध आहे. परंतु इकडे प्रिया नागराज यांची मात्र वाट लागलेली असते. प्रियाला तर खरं तर बरं वाटत असतं, कारण बरं झालं ही साक्षीची पीडा आहे ती माझ्यापासून गेली असंही तिला वाटत असतं, म्हणून ती जरा खुशच झालेली असते. परंतु इकडे ज्या गोष्टी घडत असतात त्यामुळं तिला प्रत्येक वेळेस हेच वाटत असतं की काहीही झालं तरी काही गोष्टी आपल्या बाजूने घडत आहेत ना, या गोष्टीचा आनंद तिला होत असतो. इकडे आता अर्जुन भयानक असा चिडलेला असतो. अर्जुनने ठरवलेलं असतं की काही झालं तरी 24 तासाच्या आत सायलीला शोधून काढायचं आहे. सायली नक्की कशी असेल, सायली बरी असेल ना, असे अनेक प्रश्न अर्जुनला पडलेले असतात. आणि अर्जुन त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असतो. परंतु महिपत मात्र सांगायला तयार नसतो. महिपतने सायलीला किडनॅप केलेलं असतं, पण अर्जुनच्या नाकातोंडात पाणी जाईपर्यंत थांबायचं, तोपर्यंत आपण तोंडातनं शब्द काढायचा नाही, असं महिपतने ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे महिपतने हा सगळा डाव रचलेला असतो. महिपतने हे सगळं ठरवलेलं असतं. परंतु इकडे सायलीला मात्र त्याने किडनॅप करून ठेवलेलं असतं. एका ठिकाणी घेऊन गेलेली असतात त्याची माणसं. सायली मात्र स्वतःला तिथून सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण घडत असतं मात्र वेगळं आणि सायलीला खूपच वाईट वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सायलीचं तोंड दाबून ठेवलेलं असतं. सायलीला तोंडातून आवाजही काढता येत नसतो. अर्जुन तिथे आलेला असतो आणि तिला ते जाणवत असतं. तिला वाटत असतं की अर्जुन मला शोधायला आलेला आहे, अर्जुन सर मला माझा शोध घेत आहेत, ते माझ्यासाठी इकडे आलेले आहेत, हे सगळं तिला जाणवत असतं. परंतु काहीही झालं तरीही सायलीचा आवाज मात्र अर्जुनपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण ज्या रूममध्ये सायलीला ठेवलेलं असतं त्या रूमच्या जवळूनच अर्जुन तिथे जात असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन मात्र म्हणत असतो की सायली तुम्ही कुठे असाल तिथे मी लवकरच पोहोचेल आणि लवकरच तुम्हाला मी सोबत घेऊन जाईल, असं अर्जुन बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपतला आता पुढचा प्लॅन करायचा असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपतच्या डोक्यात पुढचं सुरू झालेलं असतं, ते म्हणजे काहीही झालं तरीही माझी साक्षी या सगळ्यातून कशी बाहेर काढायची आहे, एवढाच प्रश्न महिपतला पडलेला असतो. साक्षीला या सगळ्यातून जेलमधून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल या गोष्टींचा विचार महिपत करत असतो. आणि त्याला फक्त साक्षीला सोडवायचं असतं. महिपतने आता सायलीला किडनॅप केलेलं आहे, पण महिपतला कळत नाही आहे की एवढ्या सगळ्या गोष्टींवरती हे होणार नाही. आणि तेवढ्यातच त्याला आठवतं ते म्हणजे प्रिया तन्वी नसल्याचे पुरावे. त्याच्याकडे जे प्रिया तन्वी नसल्याचे पुरावे आहेत ते पुरावे त्याला आठवतात. आणि त्याला आठवू लागतं की आता आणखी एक गोष्ट करता येणार आहे, आणि ती म्हणजेच आपण हे पुरावे जर अर्जुनला दिले, त्याला जर सांगितलं की इतक्या दिवस झालं त्याच्यासोबत आहे ती त्याची लहानपणीची मैत्रीण, त्याच्या आत्याची, त्याच्या प्रतिमा आत्याची मुलगी ही सायली म्हणजेच तन्वी आहे, तर नक्कीच तो माझ्या साक्षीला सोडवण्यासाठी मदत करू शकेल. आणि इकडे जोशी वकील मधुभाऊंना रस्त्यात भेटतो, तर मधुभाऊ जोशी वकिलाला ओरडत असतात. तेव्हा जोशी वकील म्हणत असतो की माफ करा मधुभाऊ, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न होता म्हणून हे सगळं करावं लागलेलं आहे. महिपतच्या डोक्यात मात्र जबरदस्त असा प्लॅन आलेला असतो आणि त्याने ठरवलेलं असतं की ही गोष्ट जर मी अर्जुन सुभेदारला देण्याचं स्वीकारलं तर नक्कीच अर्जुन सुभेदार हा माझ्या बाजूने उभा राहील आणि माझ्या साक्षीला यातून सोडवायला तो मदत करेल. हे सगळं आता महिपतने विचार केलेला असतो. महिपतने ते पुरावे मिळवलेले असतात, कारण ते पुरावे त्याने त्याच्याकडे ठेवलेले असतात. ते पुरावे आहेत ते त्याने इकडे दिलेले नसतात, ते म्हणजे नागराजला, कारण त्याने सांगितलेलं असतं हे जर पुरावे नागराज सेठ तुम्ही घेऊन गेलात
तर ती प्रिया तुमच्याच घरात राहत आहे आणि मग तुमच्या घरातून ते पुरावे तिला घेऊन जाणं खूप सोपं होईल. त्यापेक्षा हे पुरावे तुम्ही माझ्याजवळ ठेवा असं त्याने नागराजला सांगितलेलं असतं आणि त्यामुळं नागराजने ते पुरावे महिपतच्या जवळ ठेवलेले असतात. पण नागराजला तर कुठं माहिती असतं की ऐनवेळी महिपत काय गोंधळ घालेल, ते पुरावे स्वतःसाठी वापरेल याबद्दल त्याला काहीच माहिती नसतं. आता महिपतने हे सगळं केलेलं असतं. कुसुमताई आणि चैतन्य दोघंही सायलीचा शोध घेत असतात. नक्की सायली कुठं आहे, सायलीच्या बाबतीत काय झालेलं आहे, सायली ठीक असेल ना, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि सायलीच्या बाबतीत इकडे अर्जुन मात्र खूप काळजीत पडलेला असतो. सायली बरी असेल ना, माझ्या सायलीला काही झालं नसेल ना, असे अनेक प्रश्न अर्जुन आणि सायलीला पडलेले असतात. इकडे अर्जुन आणि कुसुमताई चैतन्य यांना पडलेले असतात. ते विचार करत असतात की काही झालं तरीही सायलीला आपल्याला लवकरात लवकर शोधलं पाहिजे आणि मग सायलीचा शोध सुरू झालेला असतो. सायली बरी असेल ना, सायलीला तिथे काही त्रास होत नसेल ना, हे सगळं आता विचार करत असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली मात्र खूप रडत असते आणि ती म्हणत असते की मला खात्री आहे अर्जुन सर, तुम्ही मला घ्यायला येणार आहात, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि काहीही झालं तरी तुम्ही माझ्यासोबत आहात, त्यामुळं मला कोणत्याही गोष्टीमध्ये घाबरण्याची गरज नाही असं सायली म्हणत असते. आणि सायलीने जिद्द, तिची चिकाटी सोडलेली नसते. काहीही झालं तरीही आपण अर्जुन सरांसोबत आहोत, अर्जुन सर मला कुठल्याही परिस्थितीत यातून सोडून नेणार आहेत हे तिला माहिती असतं. तिचं तोंड दाबलेलं असतं, तिचे डोळे बांधलेले असतात, तिला काहीच माहिती नसतं ती कुठं आहे, कशी आहे. परंतु सायलीचा मात्र अर्जुनवरती ठाम विश्वास असतो आणि सायली म्हणत असते की काहीही झालं तरी माझे अर्जुन सर मला सोडवायला येणार आहेत, कारण ते कसेही असले तरीही ते माझ्यासोबत आहेत एवढं तिला माहिती असतं. आणि सायली हात जोडत असते, देवाकडे मागणं मागत असते की लवकरात लवकर माझ्या अर्जुन सरांना माझ्याकडे पाठव असं म्हणत ती रडत असते. आणि इकडे अर्जुन मात्र त्याचे सगळे कॉन्टॅक्ट्स वापरत असतो. त्याच्याकडे अशी काही लोक असतात आणि फायनली अर्जुनला कळतं की सायली ही मधुभाऊंच्या म्हणजे जनता चाळीतून जेव्हा ती बाहेर पडत होती तेव्हा काही गुंडांनी तिला उचलून नेलेलं आहे, ही गोष्ट आता कळलेली असते. आणि मग अर्जुनच्या लक्षात येतं आणि नेमकं ते बोलणं कल्पना ऐकते आणि कल्पनाला पण धक्का बसलेला असतो. म्हणजे सायली किडनॅप झालेली आहे ही गोष्ट आता सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि सगळेजण काळजीत पडलेले आहेत. घरात पूर्णाजी, त्याचबरोबर कल्पना, प्रताप यांनाही काळजी वाटायला लागलेली आहे, कारण काहीही झालं तरी अर्जुनचा सायलीवरती किती जीव आहे हे त्यांना सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. आणि अर्जुनच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. सायली नक्की कुठं गेलेली आहे, सायलीचा शोध घेणं गरजेचं आहे. त्यासाठी दोघंही आता काळजी करायला लागलेले असतात. अर्जुनला म्हणत असतात की काळजी करू नको, नक्की सायली तुझ्यासोबत असेल आणि ती लवकरच तुझ्याकडे येईल असं ते सायलीला सांगू लागतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ते गुंड असतात ते सायलीच्या जवळ आलेले असतात आणि सायलीला म्हणत असतात की काही झालं तरी तुला कोणीही ते वाचवायला येऊ शकणार नाही, कारण तुला वाचवायला इथे कोणी यायला त्यांच्यापर्यंत ही गोष्टच जाणार नाही की तुला आम्ही कुठं ठेवलेलं आहे, हे सगळं ते बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे त्यांचं असं म्हणणं असतं की तुझ्या मदतीला इथे कोणीच येणार नाही. सायली म्हणत असते की मला माहिती आहे माझे अर्जुन सर हे माझ्या मदतीला येणार आहेत आणि अर्जुन सर हे माझ्यासोबत असणार आहे. तुम्ही काहीही केलं तरीही अर्जुन सर माझ्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाहीत, हे सायली ठामपणे सांगत असते. आणि ती लोक मात्र तिथे सायलीला त्रास द्यायला आलेले असतात, सायलीला तिथे बोलायला आलेले असतात की काहीही झालं तरीही तुझ्या मदतीला इथे कोणी येणार नाही असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुनने आता सुसाट सुटलेला असतो आणि त्याला काही करून शोध घ्यायचा असतो की नक्की कुठं आहे सायलीचं, नक्की लोकेशन कुठपर्यंत होतं, तिथून पुढचं लोकेशन तो ट्रेस करत असतो, कारण सायलीचा मोबाईल फेकून त्या लोकांनी दिलेला असतो. आणि अर्जुन आता मधुभाऊंकडे पुन्हा आलेला असतो, मधुभाऊंशी बोलत असतो आणि त्याचबरोबर त्याचे जे इन्स्पेक्टर मित्र आहेत कदम त्यांना त्याने कॉन्टॅक्ट दिलेला असतो आणि सायलीच्या बाबत माहिती गोळा करायला सांगितलेली असते. तेव्हा मात्र इकडे सायलीच्या बाबतीत हे सगळं घडत असतं. सायली नक्की कुठं आहे, सायली कशी असेल ह्या काळजीने कासावी झालेला असतो. चैतन्य त्याच्या मदतीला असतो आणि चैतन्य म्हणत असतो की अर्जुन आपल्याला हार मानायची नाही, सायली वहिनी नक्की कुठं आहे हे आपल्याला कळणार आहे. आणि जेव्हा अर्जुनला लोकेशन कळलेलं असतं त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं
की इकडे महिपतने अर्जुनला फोन केलेला असतो आणि अर्जुनला सांगितलेलं असतं की तुझी बायको माझ्या ताब्यात आहे, पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, मूर्ख माणसा, कुठे आहे माझी बायको, आत्ताच्या आत्ता मला सांग, माझी बायको मला पाहिजे, एवढं लक्षात ठेव, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो, त्या बदल्यात तुला एक गोष्ट करावी लागेल. आणि त्याचबरोबर इकडे तो बोलत असतो आणि मग महिपत हे बोलत असल्यानंतर तो म्हणत असतो की माझ्या साक्षीला तू जेलमधून बाहेर काढायचं आहे, तिच्यावर जे आरोप लागलेले आहेत त्यातून तिला बाहेर काढायचं आहे. त्यावेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली हे सगळं बोलणं ऐकत असते आणि तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की तिला महिपतने पकडून ठेवलेलं आहे, महिपतने किडनॅप केलेलं आहे. ही गोष्ट आता सायलीला कळलेली असते. आणि त्यासोबतच इकडे अर्जुन म्हणत असतो की मी माझ्या बायकोला शोधून काढेल, एवढं लक्षात ठेव, पण मी तुझ्या मुलीला सोडणार नाही, कारण माझ्या बायकोच्या मी खूप जवळ पोचलेलो आहे. लवकरच माझी बायको ही माझ्यासोबत असेल आणि तुझ्या सगळ्या गुंडांनाही मी पाणी पाजेल, एवढं लक्षात ठेव. कारण महिपतचे बऱ्यापैकी सगळे अड्डे चैतन्याला माहीत असतात आणि महिपत सायली वहिनीला कुठे ठेवू शकतो याचा अंदाजही यांना आलेला असतो. तेव्हा महिपत म्हणत असतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तू तुझ्या बायकोला शोधून काढलंस तरीही तुझ्या बायकोचा जो भूतकाळ आहे, 20 वर्षापूर्वीची जी गोष्ट आहे, तुझ्या बायकोचे आईवडील कोण आहेत, ही गोष्ट मात्र तुला अजूनही माहिती नाही. आणि जर ही गोष्ट तू तुझ्या बायकोला सांगितली तर नक्कीच तुझा फायदा होईल, तुझी बायको ही खुश होईल, तिला सगळ्यात मोठा आनंद तू देऊ शकशील. त्यामुळं काहीही झालं तरीही माझ्या सायलीला, इकडे माझ्या साक्षीला तू जेलमधून बाहेर काढ. आणि जर तू साक्षीला जेलमधून बाहेर काढू शकलास तर मात्र मी तुझ्या बायकोचा भूतकाळ, तुझ्या बायकोचे आईवडील कोण आहे, तिची खरी ओळख काय आहे ती मी तुला सांगेल. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन चपापतो. अर्जुन विचार करू लागतो की हे सगळं काय आहे, म्हणजे खरंच सायलीची ओळख मला कळू शकेल का, सायली नक्की कोण आहे, सायलीचे आईबाबा कोण आहेत. पण मला हे पटत नाही आहे, माझ्या बायकोची ओळख काढण्यासाठी मला साक्षीला सोडावं लागेल. तेव्हा अर्जुन काहीतरी आयडिया करायचं ठरवतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, परंतु तुझ्या मुलीला कमीत कमी शिक्षा होईल यासाठी मी प्रयत्न करेल. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तू पुन्हा माघार घ्यायची नाहीस. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं बोलत असताना इकडे सायलीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि सायली मात्र विचार करायला लागलेली असते. सायलीच्या डोक्यात एकच सुरू झालेलं असतं की हे सगळं काय घडत आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा अर्जुनने आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही, इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही मला सायलीला सोडायचं आहे. आणि त्याचबरोबर जर सायलीच्या आईबाबांबद्दल मला काही कळलं तर ती खूपच आनंदाची गोष्ट असणार आहे. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी साक्षीला कमीत कमी शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करेल, पण तू मला सायलीचा भूतकाळ सांगायचा आहे, सायलीचे आईबाबा कोण आहेत, सायलीच्या बाबतीतलं मला सगळं कळलं पाहिजे, असं तो बोलत असतो. तेव्हा महिपत म्हणतो की आधी माझ्या साक्षीला तू जामिनावर सोडव. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि मग अर्जुन जामिनाचे पेपर तयार करतो. तेव्हा महिपत म्हणतो की हे तुझं एन्व्हलप, यामध्ये तुला कळेल की तुझे बायकोचे आईवडील कोण आहेत आणि त्याचबरोबर तुझी बायकोही सोडवली जाईल. तिकडे माझी साक्षी जेलमधून बाहेर आली पाहिजे, इकडे तुझी बायको तुझ्या ताब्यात असेल. हे बोलल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, तू जर काही गोंधळ घालायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेव. आणि मग फायनली अर्जुनला ते पेपर आणि त्याचबरोबर सायली मिळालेली असते आणि त्याच्यावरती एकच गोष्ट कळलेली असते की सायलीचे आईबाबा हे रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार आहे. हे ऐकून, हे वाचल्यानंतर अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. रविराज किल्लेदार म्हणजे सिनियरची मुलगी आहे, म्हणजे हे तन्वी आहे, लहानपणीची माझी तन्वी आहे, ही प्रत्येक वेळेस मला जाणवत आहे, पण आज मला कन्फर्म कळलेलं असतं. आणि त्यामुळं अर्जुनला मात्र खूपच भारी वाटायला लागलेलं आहे. अर्जुनला कळलेलं आहे की त्याच्या बाबतीत काय चुकीचं घडलेलं आहे आणि हे सगळं कशा पद्धतीनं घडलेलं आहे. त्यामुळं अर्जुनने आता ठरवलेलं आहे की ती प्रिया कोण आहे हे लवकरात लवकर शोधून सर्वांच्या समोर आणायचं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.